आज आपण करूया हिरव्या मुगाची भाजी। मी रात्री मूग भिजत टाकले होते आणि कॉटनच्या कपड्यात बांधून ठेवले। बघा छान प्रकारे मोड आलेले आहेत। मुगाची भाजी करता लागणारे साहित्य: एक कांदा मी चिरून घेतलेला आहे, एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आणि 3 ते 4 लसूण पाकळ्या घेतल्या। बघा मी लसूण पाकळ्या खलबत्त्यामध्ये चेचून घेते। कढई गरम झालेली आहे, तेल टाकून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, जिरं टाकून घेऊ, लसूण टाकून घेऊ, कांदा टाकून घेऊया, चवीनुसार मीठ टाकून घेऊया, मसाले टाकून घेऊ। 1 चम्मच हळद, 1 चम्मच मिरची पावडर, अर्धा चम्मच धना पावडर, अर्धा चम्मच जीरा पावडर, थोडासा गरम मसाला। छान प्रकारे मिक्स करून घेऊया। बारीक चिरलेला टोमॅटो पण टाकून घेऊ। मोड आलेले मूग पण टाकून घेऊया। फिरवून घेऊया। झाकण ठेवून 2 मिनिटं वाफेवर होऊ देऊ। मिनिटं झालेले आहे, आपण भाजी फिरवून घेऊया। भाजी शिजण्याकरता आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ। झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊया। बघा आपली भाजी शिजलेली आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया। आपली मुगाची भाजी खाण्याकरता तयार आहे।